चा भाव 84 रुपये 84 रुपीजपर्यंत पोहोचला आहे आणि डिझेलचा प्राइस 72 पर्यंत पोहोचला आहे। जेव्हा मोदीला वोट भेटले होते त्यांनी काय सांगितलं होतं, बहुत हो गई महंगाई की मार, अब की बात मोदी सरकार। मोदी सरकार का त्याच्यामध्ये स्टेटमेंट देत नाहीये। आज भाजीपाला बघा तुम्ही, बाकी कडधान्य बघा, सर्वचा भाव वाढलाय। कशाला वाढलाय? पेट्रोल आणि डिझेलमुळे वाढलाय, ट्रान्सपोर्टेशनसाठी वाढलाय। म्हणून आम्ही इकडे रस्त्यावर उतरलो आहे की तुम्ही तुमचे जे तुम्ही वादे केलेले होते, तुम्ही जे केले ते तुम्हाला कुठे आठवण नाहीये करा, त्याची आठवण करायला आम्ही रस्त्यावर उतरलो। हजारो कार्यकर्ते आज आपले मुंबई रस्त्यावर आले आहेत आणि कार्यकर्त्याबरोबर इकडची जनता, कलिनाची जनता पण उतरली आहे। सर्वांना मार बसलेला आहे पेट्रोल आणि डिझेलचा। म्हणून तुम्ही बघितलं आहे की किती महागाई वाढली आहे आणि ते काय पण त्यांनी सांगितलेलं, मोदींनी सांगितलं, काय पण वादे पुरे केले नाही। आपल्या सरकारकडून मागणं आहे की तुम्ही त्वरित पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी करा, तुम्ही युवांना रोजगार द्या, महिलांना जे भेटत होते ते समितीमध्ये ते पण द्या, नंतर तुम्ही जे 15 लाख रुपये ते सांगितले होते ते पण तुम्ही द्या आमच्या लोकांना। जे तुम्ही वादे केले पुरा 4 वर्ष जाऊन आले, आतापर्यंत काय वादे पुरे नाही झाले। मराठी बोलायचं। आजचा हा मोर्चा ऐतिहासिक मोर्चा है। राहुल गांधीजीच्या नेतृत्वाखाली, आदरणीय संजय निरुपमजी नेतृत्वाखाली, महिला काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आज आम महिलाएं सगळ्या रोडवर आलेल्या आहेत ह्याकरिता की पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढ झाला आहे आणि पेट्रोलचा डिझेल भाव झाला तर सिलेंडरचा भाव वाढणार, त्याच्यानंतर भाजीची सब्जी आम्ही घातली बघा, सब्जीचा भाव वाढणार। तर हे सगळं लक्ष घेऊन आज जे मोदी सरकार आमच्यावर अन्याय कर रहा है त्याच्यावर आम्ही, त्याच्या खिलाफ आम्ही हा मोर्चा काढलाय आणि आम्हाला आमचा न्याय पाहिजे तोपर्यंत आम्ही लढत राहणार। ऑफिस पर्यंत आणि पोलीसवाले जे रस्त्यावर आहेत, तुम्ही जरा आम्हाला रस्ता द्या। माझा प्रश्न आहे, आमचा प्रश्न आहे, लोकांच्या